गेले 100 कारण पावलं खाली आले. आपली मेमरी पिक्चर लक्षात ठेवते, सूत्र लक्षात ठेव. कळलं सूत्र? तुम्ही सुरुवात करू. रेडी? ओम ग गणपती नमः, ओम ग गणिताय नमः. काय गंमत आहे, गणितामध्ये काय आहे, गणपतीमध्ये काय आहे. गणित हे गणपती स्वरूप आहे. या गणितामध्ये बी टाकलं बीजगणित होतं, गणितामध्ये बी टाकलं बीजगणित होतं आणि बी भूमीत टाकलं त्यापासून भूमिती तयार होतं. काय करतो? भूमिती. त्याला लिहिलं जॉमेट्री. काय बोलतो? जॉमेट्री. जॉ म्हणजे जमीन, मेट्री म्हणजे मोजमाप. इटालियन वर्ड. बघा आता माझ्या बोला, मोठ्याने बोलायचं, हा लाजायचं नाही. हा बोला बाय बोला. गणित म्हणजे, अरे मेरी आवाज सुनो, जोर से बोलो. गणित म्हणजे गमतीने, नीतिपूर्वक, तलवारूपी, लेखणी चालवणे. नीती चांगली असेल, गत चांगली होईल, तर धरता येईल. मग नीती चांगली आहे तुमची तर खायची नीती. हा ते खायला मिळलं. हा हे माझे बॉय, हे माझे बॉय. हाय हाय. हा मी स्टार्ट करतोय. पेज नंबर 16 सेम गणित पेपरला येणार आहे. पान नंबर 16 घरी गेला लोळा. पान नंबर 16च काढणार आहे आणि पेपरला मी पहिला कुणाचं नाव घेणार आहे? शिवाजी महाराज की. मग त्यांचं मी गणित घेणार आहे. पान नंबर 16 पहिलाच गणित बोर्डाला आलं होतं. हे गणित तेव्हा हे गणित पहिलंच आलं होतं. रेडी? पान नंबर 16चं पहिलंच गणित आहे. हे तुमच्या समोर आहे. 2 3 4 5. कळलं माझे भाई? हाय हाय. अरे गणित हाय केलं बघा. मी चुकलं तरी सॉरी बोलू ना. पुस्तक आहे ना तुमच्याकडे, मग गणित असतं तर मला सांगायचं. हा हे बघा शिवाजी महाराजांची ढाल आहे. पण ही काय? ढाल. आणि काय? तलवार. हे बघा ही तलवार आहे, ही तलवार आहे. आहे ना? बघ लवकर बोला. शिवाजी महाराज रायटी होते का लेफ्टी होते? अरे रायटी होते का लेफ्टी होते? बोला ना मोठ्याने. ओके. मग शिवाजी महाराज की जय असं आहे ना, बरोबर आहे. मग बोला ब्रॅकेट ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट ब्रॅकेट, कंस कंस वजा कंस कंस. बोला इंग्लिश में बोल. बोलो ब्रॅकेट मायनस येणार नाही. इंग्लिश सोपं आहे. बोल इंग्लिश. इंग्लिश सोपं आहे. बोला का? अरे इंग्लिश सोपं आहे. बोला ब्रॅकेट मोठा नाही. ब्रॅकेट हा हा काय बोलता मस्त. वरतून खाली या. ओके वरतून खाली या. 1 2 3 स्टार्ट. बोला 3 थोडं मोठा नाही. 4 समजलं माझे यार. ते दिलदार का हलवदार. ओके बरोबर. बोला 5 3 15. बोला 4 जुने आम्ही लावली वाट ऑनलाईनची. बोला 15 तुला आड गेले 7. तर तुम्ही मला द्या 7. अरे 7 देणार की नाही? हे गणित नोव्हेंबर 1919 ला आलं होतं. मी टाइमपास नाही केला. हे पहिलं गणित दिलं. पान नंबर 16 पहिलं गणित एनसीपीला ऍक्टिव्हिटीला आलेलं आहे. हे गणित मिळालं बरोबर. उत्तर लिहायच्या भानगडी पडू नका. फक्त जास्त असं लक्ष द्या. अशा प्रकारचं गणित तुम्हाला पहिल्या बी मध्ये येणार आहे. फर्स्ट बी. हे गणित नाही येणार, अशा प्रकारचं येणार. पूर्ण गणित लिहू नका, फक्त समजून घ्या. आलं बरोबर? या इकडे अशा प्रकारचं सेम गणित. रेडी? अशा प्रकार सेम गणित त्याच पानावर आहे. त्याच पानावर तिसरं गणित आहे. मेरे फ्रेंड यहां देखो. तिसरं गणित तुमच्या समोर. 7/3 1/2 5/3 3/2. तर बघा पहिलं तिसरं गणित हाय. मी असं बोलत नाही. 7/3 1/2 5/3 3/2. शब्द इंग्लिश में बोला. बोला 7/3 1/2 5/3 3/2. आला बरोबर? घाबरायचं नाही, सोपं आहे. सेम. बोला ही शिवाजी महाराजांची काय? ढाल आहे. ही काय? तलवार आहे. बोला मोठा पटापट. ब्रॅकेट मायनस शाबास. वरतून खाली या फटाफट लवकर. बोला मोठ्याने. 7/3 मोठा लवकर. शाबास. काम असं बोलताय.
तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मी मध्ये मध्ये प्रश्न विचारणार. मी शिक्षकाला विनंती आहे, तुमच्या मुलांना अवॉर्ड मी घेऊन आलोय. या अवॉर्डचं नाव रामानुजन अवॉर्ड. कोणता अवॉर्ड आहे? यामध्ये एकाला रामानुजन अवॉर्ड मिळणार आहे. मग कोणाला सांगू शकत नाही, बरोबर आहे. मग तुम्ही हात वरती करायचं, उत्तर मी प्रश्न विचारणार. ओके. मग त्या मुलांचं नाव लिहिलं जाईल आणि शेवटी त्या मुलामधून रामानुजन अवॉर्ड मिळणार आहे. ओके. स्टार्ट. मग या ठिकाणी बघा, इथं अंशाने अंशाला बोला 7 एके मोठ्याने बोला ना, असं 25पणा करायचं नाही. नाही मोठ्याने बोललं ना तर थोडा कॅन्सर होईल. मग नाही ना माहिती बोला लोक. बरं 3 दुने हा बोला मोठ्याने. 5 3 हा शाबास. बोला 3 दुने. आता हे जी मुलं 4थी पास आहे त्यांना येणार, सर आम्ही 4थी पास आहेच. हो आता आहे ना. बघा ना, हे 2 अपूर्णांकाच्यामध्ये अधिक किंवा वजा चिन्ह असेल तर लसावी. काय बोलायचं? घाबरायचं ना. माझ्या युट्यूबवर एक खास मी 12 कमांड नावाचा व्हिडिओ बनवलाय. 12 कमांड 12 आज्ञा. मराठीमध्ये वेगळं आहे, इंग्लिशमध्ये वेगळं आहे. मी शिक्षकाला विनंती करेन, टीचर ट्रेनिंगच्या वेळी मी सांगितलं एवढा व्हिडिओ आवडले. व्हिडिओचं नाव 12 कमांड 12 आज्ञा. इंग्लिशमध्ये वेगळं आहे, मराठीमध्ये वेगळं आहे. तुमच्या शाळेला गेटवर लावून ठेवा. शिक्षक पण खुश, आपण खुश. यांच्यामुळे एवढंच करून घ्या. 12 आज्ञा. तुमची मुलं नाही नंबर कमवले ना, मी मेडं खाली ठेवेल. हा रिसर्च. रेडी? बोला इथे मध्ये वजा चिन्ह की नाही? बोला वजा चिन्ह. छेद सारखा असेल तर लसावी तोच. बोला छेद सारखा असेल तर मग 6 आला बरोबर. आता मोठ्या माणसाला मान द्यायचा का छोट्या माणसाला मान द्यायचा? शाबास. मग इथे मोठा आहे आणि हा लहान आहे, मग मोठ्याला मान द्या ना. मला 15 तो 7 गेले. मोठ्याने बोलताय मुलांना इज्जतचा सवाल आहे. 8 आला बरोबर. मग मोठ्याला मान द्या. मुलं मोठ्याचं नाव काय? वजा. बोला मोठ्याचं नाव काय? मग त्याला द्या ना मान वजा. आलं बरोबर आहे. मग आता परत विचार करायचा, हा 8 आणि 6 कुणाच्या पाण्यामध्ये आहे? काय लिंदूवडा खावाले काय? बरोबर 2. मग याचे अर्धे करायचे, अर्धे करा. बोला याचे अर्धे 8चे अर्धे. बोला तो 6चे अर्धे. मोठ्या संख्येचं माझं काय राहिलं? याला हॅपी बर्थडेचा बॅनर. हॅपी बर्थडे टू यू. असं पेपरच्या वेळी लिहायचं, एक गोष्ट सोडायची. आयडिया कळली? इथे काही चिन्ह लिहायचं नाही, बरोबर चिन्ह एक गोष्ट सोडायची. अशा प्रकारचा एकडे येणार आहे. हा पहिला बी मध्ये येणार किंवा 2B मध्ये येणार. ओके. मी कोरडाचा पॅटर्न नाही सांगितला. आता माझ्याकडे कसं येणार आहे? मला नो 5 प्रश्न 7. पहिल्यामध्ये MCQ आहे, दुसऱ्यामध्ये बी आहे, दुसरा ए मध्ये ऍक्टिव्हिटी आहे, तिसऱ्या ए मध्ये ऍक्टिव्हिटी आहे. हे सगळं माहिती आहे. मी ते नाही सांगणार. मी एवढं सांगणार एकूण 4 प्रकरण आहेत, त्याचे मार्क मी सांगतोय. पहिल्या प्रकरणाला 18 मार्क, दुसऱ्या प्रकरणाला 18 मार्क, तिसऱ्याला 12 मार्क आणि चौथ्याला 12 मार्क. हे सगळ्यात मेन वेटेज कुणालाच माहिती नाही बोर्डचं. पहिला 18 मार्क आहे. पहिला एक समय समीकरण, दुसरं वर्ग समीकरण 18 मार्क आहे आणि तिसरं अर्थमॅटिक प्रोग्रेशन अंकगणित श्रेणी 12 मार्क आहे आणि चौथं प्रोबॅबिलिटी अंक संभाव्यता त्याला 12 मार्क. असे पेपरला हे 2 चॅप्टर सगळ्यात मेन आहे. हे 2 चॅप्टर झाल्यानंतर आम्ही वेगळं सांगणार. हे अंदरची बात आहे. आईला बरोबर झालं. जाऊ पुढे जाऊ. मित्रांनो याच्या बाहेर गणित येणार नाही. रेकॉर्डिंग चालू आहे, चॅलेंजिंग. याच्या बाहेर गणित येणारच नाही. आणि अध्यापक मंडळाची माणसं वाटलेली गणित काढून दाखवली. पेज नंबर 27. पेज नंबर 27 उजव्या बाजूला तुमच्या समोर आहे तिसरं गणित. हे गणित तुम्हाला घरी गेलं करायचं आहे. सेम बोला 3 3 4 5 7 मायनस आहे का बघा लोक? चुकलं सांगा, मी सॉरी बोल. आहे का बघा लोक? हाय माझे बाळे. हे गणित. आता मी गणित बोर्डाला येऊन गेलेलं गणित दाखवतो. बोर्डला येऊन गेलेलं गणित मार्च 2020. हे घंटी माझ्या घंटी माझ्या युट्यूबची. ओके. ह्या गणित बोला हे 3 4 5 and 22. हे मार्च 2020 ला गणित येऊन गेलेलं आहे. हे 2B मध्ये होऊ शकतं किंवा या वर्षी 3B मध्ये होऊ शकतं. 90% कदाचित नंबर पण तेच ठेवणार आहे, का तुम्हाला पास करायचं आहे ना.
मित्रांनो, बोर्डाची 5ची जी गणित रिटर्न येणार आहेत, प्लीज समजून घ्या. हे अंतर्विवाद आहे. येणार बघ, कॉपी करायची परत माझी हो इथे आला. बरोबर सेम बोला पाहिजे. मी स्टार्ट करतो. बरोबर बरोबर फटाफट लवकर. ब्रॅकेट इक्वल टू हा, हे एवढं लक्षात ठेवा. आला बरोबर. बोला शिवाजी महाराज की. बोला 4 3 5 M. मी फक्त स्टार्ट करतोय. बोला 4 3. बोला 5 1 5 1. बरोबर. आता मजा ह्या 12तून 5 वजा होतील का? कसं ना ओळखलं? बरोबर आहे सर. आता या लोकांना काय होतं, आमच्या मुंबईची गावची मुलं हुशार असतात. मुंबईची कार्टी विचित्र होते सर. 12तून 5 वजा होतं ना होणार का ना होणार? आता आयडियातून जाऊ शकतो. हे लग्नवीर आहे, हे नवरा बायको आहे, ब्रह्मचारी सदा विकारी. बरोबर आहे. मग याचा पटेल का नाही? ब्रह्मचारी ब्रह्मचार्याकडे झाला. बोला मी काय बोललो? चेंज द पार्टी चेंज द सिम्बॉल. काय बोललो? पार्टी बदलली, सिम्बॉल बदलला. काँग्रेस राष्ट्रवादी मी त्याच्यामध्ये पडत नाही. मी इथे पडतो. बाजू बदलली, चिन्ह बदलली. काय बोललो? साइड चेंज सिम्बॉल चेंज. बोला मी काय बोललो? झालं मित्रांनो. याच्या फक्त बोट ठेवा आणि जे दिसतं ते लिहा. बोला बरं दिसतं काय? तुम्ही नका लिहू. इथे बघा. बोला इथे बोला -5M = 22 वजा 5 बरोबर 22. बोला इथे काय चिन्ह आहे? अधिक आहे. बोला अधिक से होणार हा मोठ्याने बोला. आता वजा 5 तसाच लिहिला मी. बोला 22 मध्ये 12 गेले. अरे का मस्त वजाबाकी करताय. आता मजा येणार तुमची. हा लगेच उत्तर द्यायचं. हे इथे वजा इथे काढणार. शाबास. तुम्ही चुकले. तुम्ही चुकेल तोच गणेश शिकेल, ना तर वडापाव विकेल. वडापाव विकायला पण गणित द्यावं लागतं. इथे इथे गुणिले. हे माझी माते कधी पिते पाणी हो. इथे गुणिले. बोला गुन्हेचं काढणार. हा आता कळलं. हा बोला गुन्हेचं काढणार. भागिले. मग इथे काय लिहायचा? बरोबर चिन्ह लिहायचं. काय लिहायचं? बरोबर. हा M लिहायचा. हा 10. बोला गुन्हेचं काढणार भागिले. एवढं तर कळलं बरोबर. बोला 5. बोला 5 दुने समाधान काय चुकलं? बरोबर. काय मस्त बोल उत्तर देत आहे. वजा. मग हॅपी बर्थडे टू यू. बॅनर लावला. इथे म्हणून चिन्ह लिहायचं. देरफोर साईड. हे नका लिहू. हे युट्यूबवर आहे सगळं. वेळ जाणारच ताई. किती लिहिणार? अजून मला पुस्तक घ्यायचं पूर्ण. रेडी? अशा प्रकारचं गणित कळलं तुम्हाला नक्की. आता मजा आहे. सर मी 4 मार्क्स गणित घेतो. जे पुस्तकात ना माझ्या मस्तकात इंडायरेक्टली पुस्तकात पण आहे. आयडिया बघा. रेडी? पहिले मी सोप्पा गणित घेतो. अजून येणारे आहे ते. पान नंबर 27 2 नंबर गणित 100% येणार. पान नंबर 27 वरून 2 नंबर गणित. dx = 49 dy = -63 d = 7. फाइंड आउट x. आहे का गणित? चुकलं तर मला प्लीज सांगा. आहे का मित्रांनो? हे गणित 100% येणार आहे. फक्त याचा नंबर चेंज होणार. मला कोण हात वरती करा. आता तुमचा प्रयत्न सुरुवात. हात वरती करा. सूत्र सांगा. सूत्र x चं सूत्र. x चं काढण्याचं सूत्र. कोणा माहिती? हात वरती. x बरोबर. पहिला तू हात वरती केला बेटा. हा मोठ्याने बोल. उभा राहायचं बोलायचं. x बरोबर. मोठ्याने बोल. किती बोल. किती बरं तू बोल. हरकत मोठा बोल. शाबास. नाव काय तुझं? मास्क खाली जाऊ बोल. भूमिका. भूमिका. तुम्ही कोणतरी नाव लिहाल का प्लीज? सर कोणतरी नाव लिहा. भूमिका सर जोरदार टाळ्या स्वागत करा. भूमिका. भूमिकाने उत्तर बरोबर दिलेलं आहे. तिचं नामांकन झालेलं आहे रामानुज अवॉर्डसाठी. ओके. भरपूर चान्स आहे. टेन्शन नको घेऊ. अजून भरपूर. बोला एक बरं फॉर्म्युला. हा भूमिकाने सांगितलं होतं. भूमिका पहिल्याच डायरेक्ट भूमी बॉम्ब टाकलं. बरोबर. x = dx/d. x बरोबर dx भागिले d. मित्रांनो फक्त ऐका. कमीत कमी लिहा. जास्त फायदा होणार आहे. कारण इकडे पण रेकॉर्डिंग चालू आहे. फायदा तुमचा आहे. आमच्या मित्रांनी चांगलं काम केलेलं आहे. माझं रेकॉर्डिंग होतंय. हे परत ऐकायला मिळेल.
ऐका हो ऐका हो बायका ऐका ऐकते रेडी मला बोला डीएक्स बोला डीएक्स मोठा बोला इथं डीएक्स किती आहे मोठ्याने बोला डी किती रे बोला साती खाती पिते फेकत देते हा 7 आला झाला हॅपी बर्थडे बोला अवघड कसं सोपं आहे अशा प्रकारचं गण येणार ना आलं नाही लिहायचं असं एकाने 100% येणार मग एक मुलगी बोलली सर इथे दिवाची किंमत काय दिली तुम्हाला दिवाची किंमत कन्फ्युज होण्यासाठी दिली गोंधळण्यासाठी दिली दिवाची किंमत मित्रा वाय काय दिलं कळलं का दिली पेन नंबर त्याच पानावर या अजून एक गणित येणार आहे गणित बोर्डला येऊन गेलेलं आहे पहिलंच गणित 4x + 5 = 19 अरे काढण्यासाठी x बरोबर 1 घ्या आहे का पहिलंच गणित मिळालं ना मिळालं तर सॉरी बोले ना बोला पहिलं गणित वाचा मोठ्याने बोला मोठ्याने 4x + 5y = 19 x ची किंमत किती आहे 1 हे लाडकीले बोला x ची किंमत 1 x च्या ठिकाणी 1 टाकायची आहा आता मजा येणार आहे x च्या ठिकाणी किती टाकायचे बोला मोठ्याने x च्या ठिकाणी किती टाकायचे शाबास मग ह्या x च्या ठिकाणी 1 हा 4 x ची किंमत 1 ताई लक्ष दे जास्त असेल x ची किंमत 1 कंसात टाकायची ही माझी मुलगी आहे लाडकी मुलगी तिला मी डोलीवर ठेवली x ची किंमत टाकली हा बोला 5y = 19 मी तुमच्या भाषेत बोलतो बस 19 नाही बोलतो 4 कंसात 1 अधिक 5 = 19 मराठी भाषेत बोलतो बोला 4 1 बोला मेरी 4 1 4 आणि पुढचं वाचा नाही मोठं बोला ना माझ्या बरोबर 5y = 19 याची बेरीज होईल नाही हे लग्नवाले आहेत ना ते जडतं हा ब्रह्मचारी सदा टिंब बोला प्लस काढा मायनस बोला मोठा पटापट लोक मोठाने 5y = 19 बोला 4 बोला 5y = 15 बोला y = 15/5 बोला y = 5 या ठिकाणी म्हणून लिहिजा हे गणित तुम्हाला 2B मध्ये येऊ शकतो लक्षात नक्की काही वेळा नंबर पण नाही बदलणार या वर्षी तर पुस्तकाचा मुलांचा अभ्यास झालेला नाहीये काही शाळा आता चालू झाल्यात मला सरांनी सांगितलं काही ठिकाणी नेटवर्क होत नव्हतं पण आम्ही अध्यापक मंडळाने असा निर्णय इंडायरेक्ट घेतलाय मुलांना जास्तीत जास्त पुस्तकातलीच गणित लागणार आहे कदाचित हीच गणित घेतली कदाचित बोललो सर तुम्ही इथे बोलले ते नाही रेडी प्लीज याच्या बाहेर गणित येणार नाही असं मला वाटतं फक्त नंबर बदलणार रेडी तर 4 मार्कचं गणित मी बाहेर काढतो पान नंबर 16 वर ठेवून द्या पान नंबर 16 वर या 4 मार्कचं गणित चौथा प्रश्न रेडी स्टार्ट वरती लक्ष द्या मगाचं गणित नुसतं मिक्स केलंय आणि कसं हे ऍक्च्युली आमचा डोकं वापरलं मी एनसीआरटी पोर्शन गुजरात मी गुजरात महाराष्ट्रात आलोय हे गुजरात बघा हे गुजरात आता मजा येणार तुमची बघा उत्तर मस्त देणार तुम्ही कारण आमची अवधारची मुलं फार हुशार असतात रेडी मागे दिसतंय का बघा रेडी हे गणित पुस्तकात नाहीये काय सगळे मला डायरेक्ट उत्तर सांगायचं हातवरती करायचं तुम्ही ट्राय करा तो माझी मामी बघायचं ना ब्रॅकेट जॅकेट करून आठवतं का ब्रॅकेट डायरेक्ट बोला ना यार अरे शिवाजी महाराज की जय असं बोललं ना आठवतंय बोला येण्याला गुन्हा बोला नको मोठा बोला 3 साले बरोबर आहे लवकर -4y शाबास बोला बरोबर 10 आणा बरोबर अरे आता ना केलं हेनेला गुणलं म्हणजे फक्त वजाची नाटक वाली आता इथे बोला हेनेला गुन्हा 4x ते वजाने वजा सूत्रामधले वजा कळलं पुत्र सूत्रातले वजा अरे वजा खरी वळ वजा अधिक हे चिकण्या बोला 3y बरोबर 5 हे कळलं पडलं हात होते करा नक्की शाबास अरे कडे पुस्तकातच आहे 16 वर पहिलं गणित हाय म्हणजे बाय
दुसऱ्याचं पहिलं हा हे माहिती. पण हे आमचं एनसीआरटी पोर्शनचं गुजरातचं मी दोन्ही मला मिक्स केलं. आयडिया कळली मित्रांनो. आणि हेडिंग काय सांगणार? सोडवा. कोणते उरले? क्रॅमस उरले. जर मला सांगितलं क्रॅमस पद्धती सोडवा तर क्रॅमस पद्धती सोडवा. सांगितलं एक समाज समीकरण सोडवा तर एक समाज समीकरण पद्धती सोडवा. समजा ह्या मुलाने चुकून आदला बदलीने सोडवलं तरी तुम्हाला मार्क मिळणार. ह्या वर्षी सर्व लूज आहे. तुम्हाला सगळं माफ आहे. कोणत्याही पद्धतीने करा. या सणाच्या पद्धती करा, त्या सणाच्या पद्धती करा, मग उत्तर काढा. वाद करू नका. असं त्या सणाच्या पद्धतीने करा. कर ना बाबा, कर. उत्तर काढा. चुकलं चालेल, कर रे बाबा. पेपर लीक चुकला तरी चालेल, पण भर. हो आम्हाला ऑर्डर आहे ना. मला सांगितलं सांगा मुलांना, सांगा तुम्ही जाताय ना मुलांना पेपर केलं भरायला सांगा, कारण पास करायचे. हा मोठा प्रॉब्लेम आहे सर ना विचार. हा मोठा प्रॉब्लेम आमचा आहे. म्हणून बेटा ऐकलं का? सगळा विषय सांगतोय मी. बोर्डाचा माणूस सांगतो सगळ्याचा विषयाचं. प्लीज पेपर भरा रे भरा. आता कसा भरायला ते पण सांगतोय. हे भरतोय भरा नका आम्ही मारा, भरा नका आम्ही मारा. ही परिस्थिती आमची होऊ शकते. म्हणून आता गंमत बघा. ही कोणती पद्धत आहे? क्रॅमस रूल. सर क्रॅमस रूल एवढी गंमत आहे. हे डिप्लोमा आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर डीएड नाही. हे मला डिप्लोमा होतं, त्याला डिग्रीला आहे. फक्त थोडासा XYZ 3x वेगळा आहे. घाबरू नका. अतिशय सोपं आहे. बघायचंय या इकडे बघायचंय. हे मी हे कळलं का तुम्हाला मित्रांनो? कारण मला अजून पूर्ण लिहायचंय. एका खाली लिहायचं. क्रॅमस रूल लिहिताना एका खाली लिहायचं. हे मी पुसतो कारण मला जागा पूर्ण नाही म्हणून. रेडी? मी वरती लिहिणार. मला अक्षर मोठं काढायला लागेल मागे मित्रांना दिसायला. 3x वजा 4y बरोबर 10. याच्या खाली वाचा मोठ्याने मोठा व्हायला बोला ना मित्रांनो. असं मोठ्याने बोला ना तर मला बरं वाटेल का तुम्हाला वाचता येतं. वाचता नाचता येतं वाचता येत नाही. रेडी? आता या माझ्याकडे बोला. डी म्हणजे काय? सध्या ठेवा मी येतो. हा डी फॉर डॅडी. आहा आता मजा बघा. डी फॉर डॅडी. आता ताई लक्ष दे. DX म्हणजे गर्ल. माझी मुलगी हा. मग एक्स ही माझी मुलगी हाय. माझा मुलगा तू माझा मुलगा. डी वाय माझा बॉय. हाय हाय. रेडी? बघायचं हाय. बोला हा डी मध्ये काय? डॅडी. अरे दाढी नाही. रेडी? हा नाही बा डी आहे. आता बोला डी. बोला हा पण डी आहे. खुश झाली मी खाजवलो. बोला डी. बोला डी मध्ये काय? डॅडी. पण DX मध्ये काय? मुलगी. आणि डी वाय म्हणजे मुलगा. गमत बघ. याला विचारणार. डी हा म्हणतो माझी 2 मुलं आहेत. मुलगी मुलगा. सायन्स 2 XX मुलगी. आठवत का? XX मुलगी होते. बोला XY मुलगा होतो. पण इथे काय? YY कोणत्या प्रकारचा वर्ग? बेगत वर्ग. बोला हा XX मुलगी 3 4 आला बरोबर. बोला इथे -4 3. बोल माझे बाय कळलं? तेव्हा हे मुलगी मुलगा. खुश? आता ही काय मुलगी काय बोलते? ही माझी जागा आहे. हे भावा ही माझी जागा आहे. तू इथे नाही यावा. हे भावाला बोलते. भाऊ विचार नाही बघा. ही माझ्या बहिणीची जागा आहे. बरोबर? ही बहीण आहे. ही भावाची जागा आहे. भावा इथे यावा. आलं बरोबर? भाऊ पण खुश आहे. हा भाऊ बोलतो ही माझी जागा आहे. रक्षाबंधन नाही. ही जागा कोणाची? बहिणीची. ही कोणाची? भावाची. मग भाव बोलतो माझी जागा सोडून दे. बहीण तू खाली येते. ही स्टेप कळली? परत आहे का? डॅडीची 2 मुलं. मुलगी मुलगा. X मुलगी. मुली जागा सोडा. X जागा सोडा. मुला जागा लिहा. Y म्हणजे मुला जागा सोडा. हे सगळं एवढं आलं. जिंकलं तुम्ही. आता बघा पुढची गंमत बघा. हे वडील आहे आणि हे काय? आई आहे. कोण आहे? मोठं बोला. मजा नाही. आता पण मी कसं बोलतो? ही मुलगी बोलते ही माझी जागा माझ्या पप्पांची आहे. कोणाची आहे? पप्पा आणि त्यांची पप्पी.
आता मजा आली मला. हे पप्पा ही त्यांची पप्पी वाय म्हणजे पप्पा ही त्यांची पप्पी. मग हा पप्पा खुश पप्पी खुश. सगळं हे सोडत येईल हे माझे बॉय झालं होतं. अरे मला सगळ्या कळायला नाही शिवाजी बोला ही कोणाची किंमत काढली ही कोणाची किंमत येईल ती खबर का चुकलं झालं मी आहे तुमचा भाऊ आहे. बोला ही कोणाची किंमत छप्पास ही कोणाची किंमत आहे छप्पास ही कोणाची किंमत आहे. वा काय उत्तर देतात मुलं. अरे जोरदार टाळा समाज करा. काय शाळा आहे 6 जोरदार. हा छप्पास तेवढा पडून झाला. आता हे काय लिहायचं माहिती का मग शेवट काय लिहायचं ग्रॅमरच्या नियमानुसार. मागच्या भूमिताईने बोललं होतं बोला आठवा एक्स बरोबर dx भागिले डी आणि वाय बरोबर dy भागिले डी आणि ही किंमत काढून सोडवायचं. प्रत्येक पेपरला ग्रॅमरचा एक गणित येणारच नाही तर एक सवाय समीकरण सोडवायचा. त्याचं पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हेच गणित तुम्हाला सांगितलं एक समाज समीकरण सोडवा तर तुम्हाला शाळेच्या सरांनी सांगितलंय क्लासच्या सरांनी सांगितलंय. 3 पद्धत मी सांगतो मी वेगळे सांगत नाही फक्त सांगण्याची टेक्निक वेगळी. आता बघा आयडिया बघा लग्न लावतोय लग्न नाही लग्न लावतोय. हा कोण आहे 4 ही मुलगी आहे. ही 4 लोक शिकली आहे. अरे ग्रॅज्युएट आहे ओके. मग ही मुलगी बोलते माझ्या लेवलचा पोरगा पाहिजे बरोबर की नाही. मग हे 4 हे किती आहे 3 आहे. मग माझ्या लेवलचा हा लेवल नाही कमी हाय बरोबर म्हणजे आपण लेवलचा पाहिजे. बघा करायचं एक्सचेंज ऑफर 4 3 बोला 4 3 मग हे 3 इथे लिहायचे हे 3 इथे लिहायचे आणि 4 इथे लिहायचे. आयडिया कळली बोला 4 3 झाले. मग दोघांचं शिक्षण सारखं झालं. मग बोला समीकरण 1 ला 3 ने गुणायचं समीकरण 2 ला 4 ने गुणायचं आणि दोघांचे चिन्ह भिन्न असेल तर काय बोलायचं बेरीज. बरं दोघांचे चिन्ह भिन्न असल्यावर आणि दोघांचे चिन्ह समान असेल तर तेही दाखवलं. आयडिया कळले. तुम्हाला सांगितलं होतं आठवण करून देतोय शाळेच्या सरांनी तुम्हाला पंचपक्वान्न दिलंय. मी लोणचं घेऊन आलोय. मी काय वेगळं काय सांगणार तर मी ते सांगणार त्यांचं क्रेडिट मी नाही घेणार. अरे वर्षभर शिकवलं आणि गव्हाने दिवाळी येऊन गेला 1 तासाचं क्रेडिट घेऊन होतं माझं नाही बाबा हे दिवा लहान असो मोठा असो एकच काम प्रकाश देणे. माझी कोणत्या देवाला तुलना करू नका. आम्ही एकच आहोत. आम्ही प्रकाश देण्याचं काम करतो आम्ही ज्ञान देण्याचं काम करतो. कळलं मित्रा पुत्रा या पुढे आले बरोबर. आता पेपरला येणारा एक गणित लिहून घ्या. हे गणित पुस्तकात नाहीये बोर्डाला येऊन गेलेले आहे. रेडी 3x plus 2y equal to 10 लिहिला. 2x plus 3y equal to 15. 3x आहे 2 वर 10 2x आहे 3 वर 15. बोर्डला येऊन गेलेले गणिते सांगितलं x अधिक y ची किंमत काढा. x अधिक y आणि x वजा y x अधिक y आणि x वजा y ची किंमत काढा. एकदम सोपं आमच्या जुन्या दहावीचं लाडकं गणित आहे. एक तर मी गणित दाखवलं सर 13 वर्ष आलं ते आमच्या बोर्डात चुकून सांगितलं कॅन्सल केलंय पण ते आता माफी मागत तयार नाहीये पण ते गणित दाखवतो तुम्हाला. फार माफी दाखवली. रेडी हा x अधिक y हा x वजा y. रेडी स्टार्ट. मी याला प्रश्न विचार हा मला उत्तर देईल. हे मी काय करू रे तो बेरीज कर रे. मी काय करू बोलतो बेरीज कर. मी काय करू रे वजा कर. झालं उत्तर. ताई भूमी मामी मला एका समीकरण किती 1 बोला समीकरण 1 हा समीकरण 2 बोला समीकरण 1 आणि 2 ची काय करू करून टाकलो बेरीज करायची. आता बोला हे पहिले बोला मोठा वाचा लोक मोठाने छापा छापा मोठा वाचा. हा काय आवाज आहे आला बरोबर. हे बेरीज करूया. बोला यांची बेरीज मोठ्याने बोला. यांची बेरीज मोठ्याने बोला. यांची बेरीज मोठ्याने बोला. परफेक्ट. आता मजा येणार. आता हा वरती करून सांगा ह्याच ठिकाणी मी काय करायचं. 2 पद्धती आहेत. पहिलं हात ह्या पायरीवरती ठेवा मोठ्याने बोल शाबास. किंवा अजून काय करू शकतो बोलता येईल
5 ते भागाला सांगितलं. अजून एक आहे ट्राय कर. तेव्हा इथे मी मोठा बघ काय करायचं. कॉमन चमन. अरे कॉमन काढायचा. कॉमन म्हणजे सर्वसाधारण. बरोबर आहे. ओके थँक्यू. बस तुझं नाव काय बेटा. मोठा नाही लाजू नको. काय लग्न नाही झालं तुझं. मोठं नाव बोल. काय नाव. अक्षता. काय नाव आहे म्हणून ती घाबरली. अक्षता पडतात का काय. अरे ठीक आहे बेटा घाबरायचं नाही. मुलं काय माझे एवढं. अरे चान्स नाही ना तुला असा. हो सर असा चान्स कधी येईल का आता. खुश आहे. रेडी बोला. हे ते प्रत्येकाला किती भागायचं. बोला किती भागायचं. भागा इथे खाली भागायचं. मला जागा नाही म्हणून इथे डायरेक्ट करतो 5. सर माफी मागतो वेळ नाही ते मी डायरेक्ट शॉट करतोय. एक्सटेम वाढवायचे असते तुम्हाला माहिती आहे. मी फक्त असा सर आता मोठी आमची चूक होते. आम्ही घाईवर चूक करतो बघा. हे 5 गेले एक्स राहिले. 5 गेले वाय राहिले आणि 5 25. हॅपी बर्थडे. आला बरोबर. आता आमच्या घाईमध्ये आम्ही काय चुकलो सर सांगा. आम्ही काय वेळेला 5 गेले. आता एका मुलाने काय जॉब केलं माहिती मला. बघा शिक्षा अभियान आम्ही शिकवतो असं. मुलांना लक्ष द्या गेले आणि मग अशी काय बघ सरांना जग काय ब्रिलियंट सर. हे बोला सर सांगेल उत्तर एक बार इच्छा. सर उत्तर बरोबर आहे. पहिल्याला मार्क देऊ शकत नाही. जग कळलं नसेल तुम्हाला. अरे 16 × 64 आता कळलं. सर 20 महिने पाडेत नाही. सर पाडे नाही. बेरीज करता येत नाही. वजा करता येत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. मी फिरतोय. मुलं 8तून 5 वजा करता येत नाही. तुम्ही नाही दोषी. तुम्ही शाळा चालू मुंबईने वाटोच कोण टाकत. सर 9च्या बरोबर बोल. नवाजुद्दीन गेले. सर मला कसं असा प्रश्न विचार मला खाली विचारतात. नको मला विचारतो. आयडिया कळली बरोबर. आता मी काय लावलं सगळं बेरीज केली. बेरीज संपली. भूमी बेरीज संपली. अक्षता बेरीज संपली. आता अक्षता लावणार तुला बघ. आता आम्ही काय करणार वजा म्हणजे लग्न लावायचं. कोणाचं. अक्षताचं. बघा इथे वजा करायचे. आता वजा मित्रांनो हे 3 नवरदेव आहे आणि हे 3 नवरे आहे. या लग्नाला या 3 लग्न लावणा बायका ह्या 3 मुली आहेत. मग लग्न लावलं त्याचं नाव बदलणार. बोला इथे नाव काय होतं अधिक. बोला अधिकचं काय झालं. बोला अधिकचं काय झालं. बोला अधिकचं काय झालं. मग मुलीचं हे नाव चेंज झालेलं आहे. बरोबर. मग अधिक लक्षात ठेवायचं का वजा लक्षात ठेवायचं. जर तुम्ही अधिक लक्षात ठेवलं तुमचं लग्न होणार. जन्मभर भिकारी ब्रह्मचारी होईल रे. 1 ना 2 भेटले. बायका नाही बोलले. बरं 3x 2x गेले. एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह हे अधिक आहे तर अधिक लिहित नाही. बोला 3y 2y गेले. वाय मोठ्या संख्येचं चिन्ह. बोला 15 तून 10 गेले. माझ्या काय चुकलं सांग. बरोबर शाबास. ही सर आयडिया आहे. आपली चूक मुद्दाम ठेवायची आणि त्यांना काढायची. शिक्षकांची चूक काढायला मुलांना फार आवडतं. पण सगळं लक्ष द्या. बरोबर सर. ऑनलाईनला मी काय मजा केली माहिती. पूर्ण महाराष्ट्राचे 2 ऑनलाईन फेमस आहेत. एक म्युनिसिपल पूर्ण 1.5 लाख मुलं एकाच वेळी. मला उद्घाटन डायरेक्ट घेतलं. गव्हाणीत पहिलं पाहिजे. आणि मुलं ऑनलाईनचे काय आयडिया. ही मुलं ऑनलाईन हो आपले चेहरे दाखवत नाही मला. पण माझ्या ऑनलाईन सगळं दाखवायचे. मी काय शोध लावला माहिती. मुलं आम्ही स्टार्ट झालं. मुलं कोणाला आवडत नाही. एखादं कोणतरी ऑन असतं. मग आमची भूमीसारखी मुलगी ऑन होती. भूमी काय दिसते. अरे बापरे माधुरी फिकी पडली. कळलं असं बोलल्यावर दिसा मुली पण. अरे तू काय नाव तुझं नाव आहे. तर पुढचं नाव लगे. अरे मग तू म्हणते राहिले असं सगळं वेगळं सगळा मुली ऑन. मग मुलं पण अरे तू तर सलमानचा नाव दिसतो. अरे तू काय छान दिसतो. अरे 1 नंबर ऋतिक रोशन. लगे पोरं मला थोडं वेळा लावून झोपडपट्टी गेल्याचे मुलं एकदम सगळं पोरं ऑन होती झाले. सर्व सर काय टेक्निक मस्त वापरली. सगळं पोरं ऑन. कारण सर्व मुलं खरोखर चांगली आहेत. आणि भारतातली मुलं अख्ख्या जगात चांगली आहेत. एकदम ब्रिलियंट. स्वतःसाठी तणाव स्वागत करा. तुम्ही फार चांगलं.
फार हुशार आहात, पण तुम्ही घाबरता. जसं आमच्या अक्षता घाबरत होतो. ताई घाबरायचं नाही, जो घाबरला तो सांगला. हो, एक काळ असा होता ताई, मला बोलायला भीती वाटत होती. मी स्टेजवर माझ्या एक व्याख्यानला मी पळून गेलो होतो कमी. मला असं आठवतं, मी तिसरीला होतो आणि निबंधाचं नाव होतं माझा आवडता छंद. सगळं पाठ होतं. मी स्टेजवर आलो, ओढायला बीपीटी कॉलनी ओढायला मी पूर्ण विसरलो, ब्लँक. माझा आवडता छंद, मी झालो बंद, मी वेळंद, मजाला बंद. आज मला कोणत्याही स्टेज मला काहीच वाटत नाही. का सांग बरं, मी मुलं आणि ही माणसं माझी मित्र समजतो, माझा भाऊ समजतो. हा किती मला आवडता मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, हा 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 काय माझी छोटी पोरगी, हे असं आवडलं ना तर तुम्हाला भीती वाटत होत आहे. हे सेम गणित, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझ्या घरचं आहे. हो, अरे गणिताचं जाऊ शकतं का? नाही. अरे गणित आपलं रे, घरचं आहे रे. ती काय मुलं काय विचारता माहिती का, याचा आम्हाला गणिताचा उपयोग काय, याचा उपयोग काय. हे जे आहे ना आता एक समाज समीकरण, याच्यावरून तुमचे रस्ते वगैरे बनवतात, त्यांचं मोजमाप केलं जातं. प्रत्येक वर्ग समीकरण गुगलला विचार, मला विचारण्यापेक्षा गुगलला जा, सगळं उत्तर भेटणार. व्हॉट इज द युजेस ऑफ कॉर्ड इक्वेशन, व्हॉट इज द यूज ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. उत्तर नाही भेटलं ना, मी गणित सोडून देईल. प्रत्येकाला उपयोग आहे, प्रत्येक झाडाचा उपयोग आहे, प्रत्येक झाडांचा उपयोग आहे. एकही झाड बेकार नाही, निसर्गाचा प्रत्येक गोष्टी उपयोग आहे. जाऊ दे, मला इथे होते एवढं कळलं बरोबर. सर एक गणित 13 वर्ष आलं, ते गणित मला 28 वर आहे. पेज नंबर 28, लेफ्ट हँड साइड. हे गणित आमच्या बोर्डाने काढलेलं आहे. 7वीतलं पहिलं गणित. 7/2x + 1, 7/2x + 1 + 13/y + 2 = 27 आहे का? आणि याचं उलट 13/2x + 1 अधिक 7/y + 2 = 33. माझं बरोबर आहे का चुकलं बघा होतं. चुकून आमच्या बोर्डात सांगितलं गणित काढलेलं आहे. हा प्रश्न 4थीला आहे. बघायचं आता मजा बघतो. आयडिया जी मुलं 4थी पास त्यांना लगेच कळेल. ही मी आयडिया बघा सांगतो. हा 2/3 आहे. प्लीज हा कन्सेप्ट समजून घ्या. आपल्या भावाला कधी पण लहान भावाला शिकवायचं, कधी पण आयडिया समोर तुम्हाला लहान भावाला शिकवा. 4थी 5वीला शिकवा. तुला भाव आहे नाही का, भाडा घे. भाव भागे भागे, हे 2 भागे रे, इकडे येतो. आलो 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 2 आलं बरोबर. मग 2 ने बोला बेके, बोला बेके, 3 खाली खाली ठेव. अरे कळलं, मी फोड केलं, स्प्लिट केलं. अरे टेक्निक नाही कळली पप्पू. बोला बेके बे, छेद 3 आलं बरोबर. हे दोघे एकच आहे, सेम. हा अशी फोड करायची नाही ना. अरे हात वरती करा, लोक मोठ्याने फोड करा, लोक बोला मोठ्याने पटापट. आणि हा 7 इकडे घ्या ना, बोला लवकर. 7 1/2 बोला बोला मोठ्याने. 13 1/2 बरोबर किती? मध्ये तसंच करता येईल ना, वेळ नाही मला. मला याला बोलायचं ए, याला काय बोलायचं बी. बोल काय बोलायचं ए, हा ए. आणि याला काय बोलायचं बी. बरोबर किती आले? 27. हे आपल्याकडे आहे. ह्या 2 स्टेप नाहीयेत, पण हे आहे. आणि याच्या उलट काय सांगा बरं, याचं उलट बोला ते. बोला 13 आहे, बोला 13 अधिक 7b बरोबर किती ना 33. हे गणित आपल्याला आहे, हे नाही, हे 4थं आहे. मग हे कसं करायचं ताई? हे एकदा दोघांची बेरीज करायची, समीकरण 3, एकदा वजा करायची, समीकरण 4, आणि समीकरण 3 यांच्या सोडवायचं. हे 4 मार्क्ससाठी. जर हे जुन्या 10वीचं लाडकं गणित आहे, हे 7-13 फिक्स आहे. ते 13 वर्ष जुन्या 10वीला येऊन गेले, तर रिटर्न येऊ शकतं. मी फक्त स्टार्टिंग देऊन दिलं तुम्हाला. आठवलं तर माझं युट्यूबवर मी पूर्ण सोडून दिलेलं आहे. आणि आनंदाची बातमी सर, तुम्हाला तुमच्यासाठी मी 2 पुस्तकं बाल करेल. मी एका वर्षात 11 पुस्तकं लिहिली. एका वर्ष ह्या वर्षाला 11 पुस्तकं लिहिली. 10वीची 2 गाईड, गोल्डन मॅथ्स पार्ट 1 पार्ट 2, मराठी मीडियम इंग्लिश मीडियम, एटीएम अँड देन मॅथ्स. आणि छोटं पुस्तक आहे, त्याला वेगळं नाव आहे, सूत्रांचं पुस्तक आहे. मी सूत्रांचं पुस्तक गणित
पार्ट 1 पार्ट 2 मराठी व इंग्लिश मीडियम आणि सायन्सचं पण सूत्र तुम्हाला मी देईन. पीडीएफ फाईल देऊन जाईल डायरेक्ट, कारण ते पुस्तकात तुम्हाला देऊन जाईल पीडीएफ फाईल डायरेक्ट. मुलांना तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवू शकता सूत्र, तुम्हाला फायदा होईल. तुम्ही प्रिंटआउट करा किंवा काही करा. मी जसं 12 कमांडचं पण मी पीडीएफ दिलेला आहे, तर तुम्ही तुमच्या संस्थेला द्या, तर तुमच्या युट्यूबवर दाखवा, फार चांगलं होईल. माझी इच्छा आहे की सगळ्यांना मी फ्री द्यायचो, कारण मला इथे वेळ मिळाला मी लायन्स क्लबला घेऊन आला असतो. लायन्स क्लब ऑफ किंग सर्कल हे सगळं पुस्तक फुकट वाटते, जसं मी घोडेगावला वाटली. जसं मी 15 वर्ष घोडेगावला होतोय आणि 8 दिवसापूर्वी मी घोडेगावला होतो आणि पूर्ण जिल्हा लांडेवाडीला व्याख्यान गावजवळ आलो. राजुरी तर हंगामाच करून टाकला राजुरीचा. तसं याच्यापेक्षा इथे मजा वाटते मला, कारण 6 शाळेचे मुलं आहेत, मजा येणार आहे. रेडी? खुश? बघा चुकलं तर मला सांगा, तुमचं काय चुकलं. पान नंबर 27 वर आले का पान नंबर 28 वर येतील आता? आता मी जे सांगतो तर प्लीज लक्ष द्या. आता शाब्दिक गणित घरी गेल्या कोणती करायची मी स्टार्टिंग घेतो. शाब्दिक गणित पान नंबर 26 वर या. पान नंबर 26 वर पहिलंच गणित वरती बघा. पहिलं गणित वाचू गणित पहिलंच. द डिफरन्स ऑफ 2 नंबर 3. दोन संख्यामधला फरक 3 आहे. हाय बरोबर. मोठ्या संख्येत तिप्पट, लहान संख्येत दुप्पट यांची बेरीज 19 आहे. मिळालं का भाई पहिलं गणित? मी स्टार्टिंग देईन, याचं उत्तर माझ्या पूर्ण युट्यूबवर मी संपूर्ण गणित सोडून दिले एकदम हसत खेळत. फक्त मी इंग्लिशमध्ये बोललो नाही तर हिंदीमध्ये बोललो. बघा इंग्लिशमध्ये आणि प्रत्येक वेळेला त्याला काय करायचं, पुस्तक ठेवायचं. माझं युट्यूब बघताना पुस्तक ठेवायचं. ईच अँड एव्हरी सम. सर तुम्हाला फायदा होईल वेकेशनला मुलांना पुढच्या 10वीला शिकवायला. प्रत्येक गणित ईच अँड एव्हरी सम मी अध्यापक मंडळाला विनंती करतो की बघा तुम्ही सर. आणि मुंबईत हंगामा पण टाकला. युट्यूब माझे मोरड्याचे 3 महिने झाले 3,500, आता 4,000 झाले सबस्क्रायबर. 3 महिने डायरेक्ट. मला माहिती पण होतं. माझा मुलगा बोलला सर तुमचं नॉलेज पप्पा तुमचं नॉलेज युट्यूबवर टाक. मला माहिती होतं. चांगलं आवडत आहे. आणि हे बंद नसतं ना सर 2 वर्ष तर मी 10,000 क्रॉस केले असते आणि मला स्पॉन्सर कार्ड मिळालं असतं. स्पॉन्सर कार्ड मिळाल्याचा फायदा म्हणजे मी गरीबांना मदत करू शकतो. म्हणून प्लीज सर्वांनी मुलांना एकच इच्छा आहे, घरी गेल्यावर तुम्ही काय करा, चॅनलचं नाव लिहिलं ना, सबस्क्राईब करा. हो तो चॅनल माझा तो पण सबस्क्राईब करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. हे फार चांगलं काम करत आहे. आम्ही दोघे एकच आहोत, छाप आणि काट. कळलं? आमचं एकच आहे, शिक्षणाला आम्हाला चांगलं करायचं. जे आमच्या दुसऱ्या लोकांनी राजकारणावरली शिक्षणाची वाट. काय झालं का शाळा बंद करा, काय झालं शाळा बंद करा, ज्याला धंदाच ना मला. त्यांचे इलेक्शन चालू आहे, ट्रेन तुफान चालू, मरणाची गर्दी, बसमध्ये गर्दी, तिथे करोना आहे, फक्त शाळेमध्येच करोना येतो. जाऊ द्या, प्रश्न वेगळा आहे. मी इथे माझ्या त्या मुद्द्यात मांडत नाही. फक्त बरं वाटलं सगळं आमच्या अध्यक्ष मंडळाला जाग आली आणि शिक्षण चालू ठेवलं आणि ऑफलाईन कालच डिक्लेअर केलं आणि डेट बदलली नाही, बरं केलं. आणि तुम्हाला ना सांगतो पास व्हायला फुल चान्स आहे. खरं 4 धडे एकदम सोपे प्रश्न येणार आहे, एकदम सोपे प्रश्न, भार प्रश्न नाही येणार. बघा बोला, पहिला प्रश्न काय सांगितला? पहिला बोला, 2 संख्यामध्ये फरक किती? 3 आहे. जर 2 संख्या शब्द आला तर मोठी संख्या x, लहान संख्या y फिक्स आहे. बोला मोठ्या संख्या बरोबर, बोला मोठ्या मोठी संख्या बरोबर लहान संख्या बरोबर. उदाहरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार मी पहिली अट मी पहिलं वाक्य वाचतो. 2 संख्यामधला फरक किती आहे? 3. मग 2 संख्यामधला फरक 3. 2 संख्यामधला फरक 3 झालं पहिलं स्टेप. फरक म्हणजे वजा. कळलं माझ्या? हे समीकरण नंबर 1. मी जर मोठी संख्या बोललो तर तुम्ही बोलायचं x, मी लहान संख्या बोललो तर y. मोठ्या संख्येची तिप्पट 3x बोला. बोला मोठ्या संख्येची तिप्पट 3x. शाबास. लहान संख्येची दुप्पट 2y. शाबास. 2y. यांची बेरीज 19 आहे. एवढं कळलं का सगळं? मी गणित वाचलंय. हे पहिली अट, ही दुसरी अट. मी गणित वाचत होतो, मी टाइमपास नाही, बरं तुमच्या पुस्तकात मस्त घे. मोठ्या संख्येत तिप्पट, लहान संख्येत दुप्पट यांची बेरीज किती आहे? 19 आहे. सही सांगा. आता ह्या मुलाचं लग्न लावायचंय, ह्या मुलीचं लग्न लावायचं, याच्या लेवलचा पाहिजे ना. मग ह्या इथे 2 वाय आहे, मग इथे किती पाहिजे? 2 पाय की नाही? मग याला किती मिळायचं? बोल मोठा ते. आता समजा याला पेढा दिला, याला नाही पेढा होणार ना, सेम. याला 2 गुणलं तर या दोघांना पण 2च गुण लागणार. मग प्रत्येक पदरा किती गुणायचं? संपलं, लिहून जाऊ. मग या प्रत्येकाला 2 गुणा, त्याची बेरीज करा, पुढचं करता येतं तुम्हाला. ओके, मी फक्त स्टार्टिंग देणार. हे अशा प्रकारचं अजून एक गणित आहे. तिसरं
वाचतो बघा. मुलाला हे पेपरला येण्याची शक्यता जास्त आहे. तिसरं आणि चौथं. खाली बघा. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली, बेरीज 70 येते. मी घरी वाचतोय, मिळतं का मित्र? बाबा चुकलं तर मला सांगा. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली, ते बेरीज 70 येते. जर वडिलांच्या वय दुप्पट केले त्यामध्ये मुलाच्या वय मिळवले तर बेरीज 95 येते. आहे का बघा? काय करायचं? वरती लक्ष द्या. मोठी संख्या का म्हणायची? हा, तुम्ही सांगितलं. बरं, मोठी संख्या लहान संख्या माझे बाय बरोबर हा आहे. काय हुशार बोलले रे तुम्ही, किती उत्तर देताय. बरं, मोठी संख्या लहान संख्या पहिली मोठी संख्या कोण आहे? वडील आहे ना. मग वडिलांचा आजचं वय X वर्ष, मुलाचा आजचं वय Y वर्ष. तो वर्षाचा का दिवसाचा महिन्याचा ते लिहिला पाहिजे. ते वर्ष लिहायला पाहिजे, अर्धा जाती. बोला, वडिलांचं आजचं वय, वडिलांचं आजचं वय, मुलाचं आजचं वय. उदाहरणा दिलेल्या अटीनुसार मी वडील बोलतो X बोलायचं, मुलगा बोलतो Y. माझ्या मुलाला लक्षात ठेवा. बोला, वडिलांचं वय त्याच्यामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली. मुलाच्या वयाची दुप्पट 2Y मिळवले, बेरीज 70 येते. आईला कळली? हे समीकरण नंबर शाबास आला. आता पुढचं वाचतोय मी. पुढचं वाचतोय. जर वडिलांचे वय दुप्पट केले, शाबास, चुक झाली. बोला, वडिलांचे दुप्पट केले 2x. त्यामध्ये मुलाचे वय मिळवले अधिक Y. शाबास, बेरीज 95 आले. बरोबर. आता बघा, दोघांची काय करायची? लग्न व्हायचं. बोला, हा 2 आहे. मग इथे मग किती पाहिजे? 2. मग या सगळ्यांना किती बोलायचं? शाबास. आता अक्षताचा नाव आठवायचं. अक्षता, आता करायचं रे, करायचं लग्न. अरे दोघांची चिन्ह सारखी आली ना. अरे 2 चिन्ह सारखे आले, मग चिन्ह बदलायला पाहिजे. मग चिन्ह एवढं कळली. बरोबर. ह्या तिसरा गणित शक्यता जास्त असतात. चौथा गणित सगळ्यात जास्त आहे, छेदाचं गणित. अपूर्णांकाचं गणित 100% येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्या चौथा गणित प्लीज जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. रेडी? मी गणित वाचतोय का लवकर? फटाफट लक्ष द्या. खाली बघा. मी जर अंश बोललो तो X बोलायचा. इथे बघितलं, हा X आणि हा Y. बोला, मी अंश बोलला तर छेद बोलल्यावर नक्की प्रॉमिस का कोलगेट? प्रॉमिस. रेडी? पहिलं कसं लिहायचं? एका अपूर्णांकाचा अंश X, त्या अपूर्णांकाचा छेद Y. कळलं माझे बाय? हे Y. हाय. बघा, मी वाचतो गणित. एका अपूर्णांकाच्या छेदामध्ये 4 मिळवले, एका अपूर्णांकाच्या अंशामध्ये, एका अपूर्णांकाच्या छेदामध्ये 4 मिळवले तर अंशाची दुप्पट येते. खाली बघा, एका अपूर्णांकाचा छेद हा, सॉरी मिनिट वाचतोय का? एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पट 4 असते. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 जास्त. असं बोलता येईल ना? मी वाचतोय ते गणित. अल्बर्ट आइन्स्टाईन बोलला होता, न्यूटनने पण सांगितलं होतं, जे मोठं जे समीकरण आहे, जे मोठं वाक्य आहे, ते छोट्यामध्ये बोलतोय ते समीकरण. ओके, बघा, मी वाचतोय. एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 जास्त आहे. आयडिया कळली? बोललो तेच तर पुस्तकात आहे. आता याला काय बोलायचं? हे हा कोण? Y. हा कोण? X. याला बोलायचं चल. काय बोलायचं? मग इकडे चल. आणि 7 घरात. बोला, 7 घरात. मग त्याला घरात घ्या. बोला, प्लसचं काय होणार? प्लस Y इक्वल टू माझे बाय 4. इक्वेशन नंबर 1. कळलं? आता बघा पुढे काय सांगतो. पुढचं वाचतो बघा. जर छेद आणि अंश, छेद आणि अंश दोन्ही 6 कमी केले, छेद आणि अंश दोन्ही 6 कमी केले, छेद हा अंशाच्या 12 पट आहे. छेद आणि अंश दोन्ही 6 कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट आहे. मग हे सोडवलं कसं? इक्वेशन 2 येणार. हे सोडवा, फायदा येईल. याच्या डीपेक्षा तुम्हाला माझ्या युट्यूबवर बघा, जास्त कळेल. आता वेळ एक्सप्लेन करायला तेवढा वेळ नाही. आता सगळ्यात मेन गणित सर पेपरला येणार. हे एक समस्या आहे की ओळखायला येणार. आता सर मी कसं सांगतो गंमत बघा, हे सगळे मुलं उत्तर देते, नाही दिलं मी डर. रेडी? आयडिया बघा. हे एक समस्या
सामायिक समीकरण ओळखायला येणार पेपरला, खाली पुस्तकात नाही. आपल्या घरात दोन व्यक्ती फार महत्वाचे आहेत. एक आई आणि बहीण. वडील कामावर गेले, वडील बघा गंमत, लाईफ मध्ये विसरणार नाही तुम्हाला. ही कोण आहे? ही कोण आहे? ही आई आणि बहीण आहे, बरोबर आहे. या दोघींचं कधी कधी पटतं, कधी कधी पटत नाही. अरे कळलं का? कधी कधी पटत नाही. हे भाऊ आणि वडील घराच्या बाहेर आहे, तो कामाला गेले. बिचारे तुला लय मोठं काम आहे, पबजी खेळायचं, आणि कामाला गेला. ही मुलं बाहेर. ओके, आता ही मेन आहे सगळ्या घरची. आता घरामध्ये मला सांगा, आपल्या आई आणि बहीण कधी नखरा करून बसेल का? असं काय नखरा करून बसते? अरे कळा, साधी आहे ही, माझी आई साधी आहे, ही माझी बहीण साधी आहे, हे काय नखरा वगैरे केले नाही. आईला कळले बरोबर? म्हणजे तर एकच येणी आहे. अगं एकच येणी आहे. अरे एकच येणी आहे, हातांकडे एकच आहे. आता कळलं? शेती नाही, एकच येणी. बरोबर, एवढं कळलं? ती काही नखरा वगैरे करत नाही. असं काय तो बी असं विक बिक लावून बसली नाही. अरे कळलं का? अगं बुरखा बिरखा खालून बसली नाही. एवढं कळलं बरोबर? हे आयडिया कळली बरोबर नक्की. पण तिच्याकडे किती रुपये ते बघायचे नाही. तिच्याकडे समजा 200 रुपये आहे, तिच्याकडे समजा 300 रुपये आहेत, ते बघायचे नाही. तिच्याकडे 1.5 रुपये आहे, बघायचे नाही. अरे 3-4 रुपये ना, ते बघा. कोणतेही रुपये बघायचे नाही. हा नंबर किती पण असो बघायचा नाही. फक्त एक नंबर आला, फार वाईट होणार. जरी आर्यभट्टाने शोध लावला कोणता नंबर, तो आला रे आला. जर 0 आला रे आला, तो कावळा आला आला रे आला. काही कावळ्याकडे गेली, अरे गेली, रडू नको. अरे कळलं का बरोबर? मी जाणार, इथे 0 नंबर राहायला पाहिजे. 0 आला, एक समाज समीकरण नाही. जरी इथे 0 आला तरी एक समाज समीकरण नाही. ह्या दोघांपैकी कोणाकडे 0 नको. आयडिया कळली? अरे पहिली आठ कळली का? पहिली आठ बरं, पहिली आठ इथे एकच वेळी पाहिजे. दुसरी आठ हिच्याकडे येते काय नको, 0 नको, कोणता पण नंबर चालेल. एवढं कळलं? तिसरी आठ, आईला नेहमी, आईला आणि बहिणीला रिस्पेक्ट द्या, मान द्या. तिला खुर्चीवर बसा, खुर्चीवर. तिला खाशी जमिनी बसू नका. तुम्ही खुर्ची बसून ते जमीन बसताय, त्रास देईल तुला. बघा हा, आपण आईला बहिणीला कधी या खाली बसवायचं नाही जमिनीवर. आईला कळली? असं आलं, हे असं आलं, एक समीकरण नाही. अरे कळलं का? तिसरी अट, चौथी अट, जर 2 मुली एकत्र आल्या, जर 2 बायका एकत्र आल्या, वाटोळ झालं. तिसरी गोष्ट शिवायला सुरुवात करतात, ती टिंबट असणार. बघा या बायकांना कधी एकत्र येऊन देऊ नका. आयडिया कळली? झालं. एक समस्या सांगितलं, पान नंबर 1 वर या. मी उत्तर सर्व सांगितली. या पान नंबर 1, बरं पहिलं उत्तर दिलं पान नंबर 1 वर आहे. उत्तर लगेच सांगा. पहिलं एक समस्या आहे का? प्रिंट यस दिलं की होय की नाही? आहे. आता दुसरं बघू साहेब, दुसरं आहे की नाही? शाबास. तिसरं लवकर, मोठं नाही. हा, चौथं, तिसरं, पुढचं लवकर, पुढचं. शाबास, पुढचं, पुढचं. आयडिया कळली? आता पुढचं, लास्ट नंबर. हे बघ एकत्र आले, एकत्र आले. बरं आहे का नाही? मी मुलांच्या भाषेत बोललो, मी मुलांच्या भाईला बोललो ना. मुलांनो, एक समीकरणामध्ये घातांक नेहमी 1 असावा, त्याला असं त्या भाषेमध्ये बोललो कोएफिशियंट, तर त्या मुलांना नाही कळणार. मी मुलांच्या भाषेत कळलं, मुलाला कळलं की नाही सांगा. रेडी? पहिल्या प्रकार समजू. दुसऱ्या प्रकाराचं नाव काय सांगा? वर्ग समीकरण, वर्गातलं समीकरण. मला सर ना, मला हेडिंग फार आवडतं. मला गणिताचं हेडिंग फार आवडतं. बघा मोठे जोक हे याचं हसायला खजी हसेल. रेडी? आमच्या मराठीमध्ये गणिताला हेडिंग फार असतं. गणित मंडळ आहे का? सरळ रूप द्या, आम्ही का वाढ रूप देणार आहे. पुढचं हेडिंग असं सोपे रूप द्या, आम्ही का ओढ रूप देणार आहे. सरळ जोक पाहिजे. पुढचं हेडिंग मस्त असतं, अवयव पाडा, आता कशी काय पाडायची? तर असं म्हणणार आहे. पुढचं हेडिंग तो सांगणार असतं, दाखवा आता काय दाखवायचं. म्हणजे असं जे हेडिंग येतात, मुलं त्याच्याकडे बघतच नाही. मुलं कठीण. अरे त्याच्यामध्ये गंमत बघ, कळलं? अरे बंडू, अरे खंडू बघ, कळलं? ते
बघायला मागत नाही. आता वर्ग समीकरण काय गंमत माहिती बघतो. वर्ग समीकरण एकदा कळलं ना, हा याचा एक फॉर्म लक्षात ठेवा, याचा एक सूत्र लक्षात ठेवा. कळलं सूत्र? ते सूत्र मी तुला गमतीने सांगतो. हे एक सूत्र आहे, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. हे सूत्र तुम्हाला माहितीच आहे बरोबर. कदाचित हे तुम्हाला फॉर्म म्हणून येईल किंवा पान नंबर बरोबर 53 पेज नंबर 53 पान नंबर 53 ला आले. हे कधी बोर्डर आलं होतं. पान नंबर 53 पहिले हेडिंग आहे बघा लवकर. पहिले हेडिंग आहे, खालील वर्ग समीकरण कोणते आहे ते ओळखा. आहे काय? पान नंबर 53 आहे बरोबर. पान नंबर 53 उजव्या पानावर पहिलंच गणित हेडिंग, खाली वर्ग समीकरण कोणते ते आहे. तर बी नंबर आहे बघा. बी हा एक्स अधिक 5 बरोबर 2 आहे का बघा लवकर. अरे काय आहे ते मित्रांना काय हे मुलं, हा बॉलर आहे, हे 2 बॅट्समन आहे, हा अंपायर आहे. बोला हे कोण आहे? हे कोण आहे? हा कोण अंपायर आहे. चला बॉलिंग करूया. बोला याने याला बॉलिंग केली एक्सचा वर्ग, याने याला बॉलिंग केली 5x आणि अंपायरला तिथे ठेवा, काढलं घ्या, झालं उत्तर. हे वर्ग समीकरण आहे. अरे कळलं बरोबर. असं परीक्षेला येणार हे वर्ग समीकरण आहे की नाही. फक्त एकच ओळखायचं, या ठिकाणी वर्ग पाहिजे, एक्स 2 चला पाहिजे एक्स एक्स आणि एकाला कोणतं वर्ग पाहिजे हे बरोबर. ते पेपरला अशा प्रकारचे एक गणित देईल. दुसरं गणित बोर्डला चॅलेंज आहे. ना आलं मला विचारायचं, डायरेक्ट फोन करायचं, सर तुम्ही खोटं बोलतो. मी पान नंबर सांगतो, पान नंबर 54 यायचं. पान नंबर 54 तिसऱ्यातलं पहिलं गणित. पान नंबर 54 तिसऱ्यातलं पहिलं गणित मी वाचतोय का. 2y² - y + 2 = 0 आहे का बघा लोक. तुम्हाला सांगणार विवेचक काढा. विवेचक म्हणजे डेल्टा. डेल्टा म्हणजे बी वर्ग वजा 4ac कधी ऐकलंय? बरं विवेचक म्हणजे काय? बी वर्ग वजा 4ac. बोला देशी, बी वर्ग वजा 4ac. देशी अरे बोला घाबरायचं नाही. बोला बी वर्ग वजा 4ac. तर मला सांगा इथे मला काय पाहिजे? बोला मोठ्याने, बी वर्ग वजा 4ac. हा आता गंमत बघा, म्हणजे इथे मला एबीसी एबीसी म्हणजे याचे मला हा बोला ए बी सी म्हणजे मला एबीसी पाहिजे. मग इथे कसं बोलायचं बायका कन्फर्म एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक प्लस सी ची तुलना करू. बोला इथे काय लिहायचं बोला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 ची तुलना करू. पहिलं तुलना करायचे. बोला ए बरोबर, बोला बी बरोबर वजा 1 इथे वजा लिहा. हा बोला सी बरोबर हे असं लिहिल्यानंतर हे लिहायचं, याची किंमत टाकायची आहे ना. पेपरला एबीसी किंमत काढायला किंवा डिस्क्रिमिनंट म्हणजे बोलतो विवेचक काढायला किंवा डायरेक्ट सांगणार तुमच्याकडे सांगणार डायरेक्ट बी वर्ग वजा 4ac किंमत काढा, कारण विवेचक तर आठवलं पाहिजे. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली विवेचक शब्द टाकू नका, बी वर्ग वजा 4ac काढा असं लिहा. कळलं? म्हणजे ते तुम्हाला बी वर्ग वजा 4ac रेडी आहे. फक्त एवढंच लिहायचं. मला हे लिहायचं एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 ची तुलना करू, किंवा तुम्ही याच्याप्रमाणे ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0 तरी लिहिले चालेल. तर हे तुम्हाला म्हणून एक वाद करू नका. ए बरोबर बी बरोबर सी लिहायचं आणि काय म्हणणार तुम्ही डायरेक्ट लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणार आहे. हे नाही लिहिलं तरी तुम्हाला देणार ते, कारण काय मुलं विसरलेले. तर ए बरोबर वजा ए बरोबर 2 बी बरोबर वजा 1 सी बरोबर 2 आहे ना. कळली बरोबर. अशा प्रकारचे गणित 100% येईल. नेक्स्ट आता तुम्हाला हे गणित कुठे कुठे ते दाखवतो. पेपरला येणार म्हणजे का 3 पैकी गणित 100% येणार सर. पान नंबर 49 मी गणित दाखवतो कोण कुठे कुठे. पान नंबर 49 वरती चौकोन केलेला आहे. हा चौकोन सूत्र नंबर 3 उजव्या पानावर सूत्र नंबर 3 डेल्टा = 0 लिहिलेलं आहे. डेल्टा ग्रेटर दॅन 0 लिहिलेला आहे. डेल्टा स्मॉलर दॅन 0 आहे का बघा बघा. हा मित्रांनो नसेल तरी सॉरी बोले. चॅलेंज आहे. पान नंबर 49 उजवं पानच पाहिजे, वरती 3 नंबरच पाहिजे चौकोनामध्ये. तुझ्या पुस्तकाला मस्त घे आहे बरोबर. मान बघ का माहिती मी का असं सांगतो, देवी मला सांगते
मी काहीच नाही करत. मला ज्ञानेश्वर मला सांगतायत हे असं सांग, ते येत आहे. मी नाही काय करत, मी नाही सांगता, हे सर मला सांगताय. सर हे बोला तुम्ही, हे ना माझं नॉलेज नाही, यांचं नॉलेज आहे. मी तुमच्या मधलाच आहे, मी तुमचा मित्र आहे, कळपुत्र तुमचा मित्र. फक्त करा. ना आलं मला विचारा, ना आलं ना माझ्या घरी तलवार घेऊन या, मी घरी नसतात. मला डेल्टा झिरो हे गणित येणार असं येणार, पेपरला काय येणार तर मी पुढे वाचतो, याच्या पुढे वाचतो बघा. मूळ वास्तव आणि समान, ऐका बघा त्याच्या पुढे शब्द का मूळ वास्तव समानला अंडा मारा. मूळ वास्तव समान शब्दाला अंडा मारा प्लीज. हे पेपरला येणार, हे नाही येणार. पेपरला येणार मूळ वास्तव आणि समान. काय येणार शब्द बरोबर काय येणार. जर मूळ वास्तव आणि समान शब्द आला तर तो बोलायचं डेल्टा बरोबर 0. आयडिया कळली का. बोला मूळ वास्तव समान आला तर बोलायचं हे कोणा कोणाला कळलं हात होते करा. हे गणित असं एक गणित दाखवतो. पान नंबर 53 तिसरं गणित. पान नंबर 53 मोजच्या पानावर या. पान नंबर 53 तिसरं गणित. एक्स स्क्वेअर प्लस के एक्स प्लस के इक्वल टू 0. आहे का बघा लोक. एक्स स्क्वेअर प्लस के एक्स प्लस के इक्वल टू 0. येथे मूळ वास्तव आणि समान दिले का. मिळालं का ती वाक्य ताई मिळालं. मूळ वास्तव समानला अंडर व्हा आला बरोबर. मग आता मी सांगितलं मूळ वास्तव समान म्हणजे काय. अरे वा शाबास. डेल्टा इक्वल टू 0 म्हणजे मला इथे एबीसी काढायचं. माझ्या युट्यूबवर मस्त दिलेलं आहे मी, प्लीज बघा. रेडी. बोला ए बरोबर 1, बोला बी बरोबर के. शाबास माझे उत्तर छान देत आहे. बोला सी बरोबर बरोबर. मग येथे जायचं येथे मूळ वास्तव आणि समान म्हणून डेल्टा बरोबर 0 म्हणजे बी वर्ग माझा 4ac बरोबर 0. किंमत टाका उत्तर येईल. ना आलं तर मला विचारायला परत सांगेल माझ्या युट्यूबवर आहे. आता मला बरं कमेंट्स करा, आता मला व्हॉट्सअप करा, तर माझा नंबर तुम्हाला डायरेक्ट मिळेल. मला इथे लिहून द्यायची गरज नाही. गुगलच्या कृपेने माझं अख्खा जगात आहे. फक्त माझं नाव टाका सर. चॅलेंज आहे. तुमच्याकडे मोबाईल असेल ना, नंतर ना तुम्ही जेवायला बसले ना फक्त माझं नाव टाकायचं नारायण गव्हाणे गुगलवर. नाही नाव आलं ना माझं, ना फोन नंबर ना आला ना, मी डायरेक्ट घरी येईल. हो रेकॉर्डिंग चालू आहे. चॅलेंज आहे. नारायण गव्हाणे टाकायचं, माझा फोन नंबर येईल, माझे पुस्तकं काही येतील, माझा डायरेक्ट टीव्हीवर मी कसा दाखवेल तुम्हाला. चॅलेंज आहे. ओके. पुढे चॅप्टर बघता येतील. रेडी बिंदास. पेन नंबर मी इथे आला. हे कळलं बरोबर मित्रांनो. आता सांग बरं तुझ्याकडे मी सांगितलं किती रुपये. बोलतो माझ्याकडे 10 रुपये. तर किती रुपये 8 रुपये. प्रत्येक रुपये वेगवेगळे असतील की नाही. अरे आहेत ना. पण मी हे उत्तर सांगितलं 0 पेक्षा मोठे रुपये आहेत ना तुझ्याकडे. हाय हाय. 5 नंबर 49 ला 49 ला आले. ताई एका मुलाकडे 5 रुपये आहेत. मग 5 रुपये मग आहेत ना. पण असं आलं ना 5 रुपये धनसंख्या आली तर बोलायचं मूळ वास्तव आणि समान. बोला मूळ वास्तव असमान. कारण प्रत्येक वेगवेगळे रुपये आहेत ना. अरे प्रत्येक मूळ वास्तव आणि असमान. बोला काय बोलायचं मोठं नाही. आणि जर एका मुलाला विचारलं बेटा तुला पैसे आहे. हो माझ्याकडे ना वजा 7 रुपये. वजा किती असतात रे. मग तो मुलं खोटा बोलला. मूळ वास्तव नाही. इथे वजा आहे. अरे आयडिया कळली का सांगा लवकर. कोणा कळलं हात होते करा. जर नंबर आला तर तुम्ही काय बोलायचं मूळ वास्तव असमान. आणि नंबर वजा आला मूळ वास्तव नाही. बेटा त्याच पानावर हे बोर्डाला प्रश्न आला तो पहिला. मग खाली बी वर्ग वजा 4ac आहे का बरोबर. बी वर्ग वजा 4ac बरोबर 5 आहे बरोबर. बरोबर 5 आला त्याला उत्तर बोला म्हणून आता सांगितलं मी. मुळाचे स्वरूप सांग. आता सांगितलं मूळ वास्तव आणि इथे लिहिलं मग उत्तर. याचं उत्तर इथे लिहिलेलं वरती. अरे वरती लिहिलेलं आहे मूळ वास्तव असं काय लिहिलं. मूळ वास्तव असमान. बरं मूळ आणि वजा आलं तर हे आहे बघ ते 5 नंबर तिथेच. 5 नंबर 49 पहिल्या मिळते. वाचा मोठा वाचा सगळे. बी वर्ग वजा 4ac 5 आणि बी वर्ग वजा 4ac वजा 5. बरं वजा आल्यावर काय आयडिया कळली बरोबर. आता दुसरं गणित येईल. आजचे 2च राहिले म्हणतो आपण. तुम्हाला जेवणामध्ये सुट्टी मिळेल. फक्त 2च गणित लगेच होईल. पेपर असं लिहून घ्या. एक मूळ लिहा. एक मूळ म्हणजे एक्सची किंमत टाका. एक मूळ म्हणजे एक्सची किंमत टाका. फक्त लास्ट सेकंडलाच गणित राहिलं.
एक मूळ म्हणजे एक्स ची किंमत ठेवा. एक मूळ म्हणजे एक्स ची किंमत ठेवा. एक मूळ म्हणजे एक्स ची किंमत ठेवा. एवढं कळलं. मी ते गणित दाखवतो. पान नंबर 54, पान नंबर 54 डाव्या पानावर चौथं गणित. मी गणित लिहितो. तुमच्या समोर स्क्रीनवर गणित आहे. तुमच्याकडे काय टेक्स्टबुक आहे, समोर हा फेसबुक आहे. तर इथे 2x² प्लस kx मायनस 2 इक्वल टू 0 आहे का बघा लवकर. पान नंबर 54 डाव्या पानावरतून चौथं गणित. 2x² प्लस kx मायनस 2 इक्वल टू 0 आहे. व एक मूळ वजा 2 आहे असा शब्द आहे का बघा लवकर. त्या वाक्याला बघा. व एक मूळ वजा 2. आता मी सांगितलं एक मूळ वजा 2 म्हणजे काय. शाबास. एक्स ची किंमत किती टाकायची. अरे वा काय गावचे मुलं हुशार आहेत. एक्स ची किंमत वजा 2 टाकायची. एक मूळ वजा 2 आहे की नाही. मग एक्स ची किंमत किती टाकायची. वजा 2. मी स्टार्टिंग देतो बघा. हा 2 चे 2 आले. बोल एक्स ची किंमत वजा 2. हाकी आला. एक्स ची किंमत वजा 2. वजा 2 बरोबर 0. एवढं कळलं बरोबर. मग हे सोडवायचं. हे ना आलं तर माझं युट्यूब बघा. तर तेवढं वेळ कमी जेवायचं ना. आता पेपरला एक मूळ आलं. आजचं लास्ट गणित 2 मूळ. चॅलेंज वर बोर्डचा रूलच आहे. पहिलं 9 मूळ. हे आलं 9 मूळ आलं. मग एक मूळ एक्स ची किंमत टाका. 2 मूळ आले तर लिहून घ्या. 2 मूळ आले असता अल्फा व बीटा समजावे. 2 मूळ दिले असता पहिले मूळ म्हणजे अल्फा, दुसरे मूळ म्हणजे बीटा. कळलं बीटा. हे कळलं बीटा. बघा अल्फा बीटा. आजचं लास्ट सम. मग ब्रेक के बाद हम लेंगे जेवणानंतर. ओके. पान नंबर तुम्हाला 53 सांगतो. 53 पाचवं गणित. आजचं लास्ट गणित ब्रेकिंगचा अगोदरचं. हा 3 आहे. हा 5 आहे. मिळाला का बघा लवकर. पान नंबर 53 उजव्या पानावर गणित नंबर 5 आहे. 5 बघा तिथे नाच. 3 आणि 5 एका वर्ग समीकरणाचे मुळे 3 आणि 5 आहे. तर वर्ग समीकरण काढा. मसाला 3 आणि 5 आहे. बोला 2 मुळे आली. बोला 2 मुळे आली तर याला काय बोलायचं. बोला शाबास बेटा. याला काय बोलायचं. अरे कळलं रीटा. ए छोटा इथं आता बेटा जेवायला मिळणार आहे. इथे हा अल्फा फॉर्म्युला बोला. फॉर्म्युला बसा. सूत्र हे सूत्र. हा खात होते का सूत्र. खूप मोठाने मास खाली मोठाने परत ऐकून घे. सूत्र वर्ग समीकरण सूत्र. त्याच्यामध्ये अल्फा आला पाहिजे. तो सुरुवात देतो एक्स वर्ग. बोल ट्राय केलं सुरुवात झाली. एक्स वर्ग. हा बोल. एक्स वर्ग अल्फा अधिक बीटा एक्स वजा एक्स. परत जो लिहून दाखवतो. हा बोल. एक्स वर्ग बरोबर बोलली तू. अल्फा अधिक बीटा. इथे वजा लिहू का इथे वजा लिहू. इथे. हा बरोबर. पुढे एक्स अधिक बरोबर. शाबास. नाव काय तुझं. वैष्णवी परफेक्ट आन्सर. वैष्णवीचं नाव लिहून घ्या. वैष्णवी परफेक्ट. हे सूत्र बेटा पेपरला येणार आहे. हे सूत्र बोला लवकर. एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स. अल्फा बीटा बरोबर 0. आता किंमत टाका. उत्तर लगेच येईल. हा एक्स वर्ग आला. बोला अल्फा किती. अरे मोठा अल्फा किती. बोला बेटा किती. हा एक्स आला. बोला अल्फा किती. बोला बेटा किती. माझी मिस्टेक सांगा. इथे 35 दिसतात ना. मग याला गुन्हे करा. याला डायरेक्ट कंस करा. आयडिया कळली बरोबर. मग हा एक्स वर्ग. बोला 5 ने 3. बोला 5 3 बरोबर 0. असं गणित येईल. किंवा बोर्डाला येऊन गेलं आजचं लास्ट गणित. तुम्हाला हा मगाशी लास्ट सांगितलं. आता परत आयडिया असते. पान नंबर परत या 49. पान नंबर परत 49 ला 49 आणि 49 ला रेडीमेड नाही गणित 2 नंबर वाचू. मुळांची बेरीज खाली बघा. मुळांची बेरीज वजा 7 आहे. हे बघा मुळांची बेरीज वजा 7 आहे. मुळांची बेरीज वजा 7. मित्रांनो मुळांची बेरीज वजा 7. हे बघा इथे बघ. मुळांची बेरीज वजा 7 आहे आणि मुळांचा गुणाकार 5 आहे. पेपरला सर ह्यावेळी असे डायरेक्ट देणार.
ते डायरेक्ट दिलेलं आहे मुळांची विहिरी वजा 7 असं दिलेलं आहे. पण ते ह्यावेळी डायरेक्ट देणार एवढं सोपं तर तुम्हाला पाठ करून घेता आलं नाही ना म्हणून हे प्लीज दररोज सकाळ उठल्या बरं हे आपलं मनाची श्लोक आहे. एक स्वर्गाला अल्फा अधिक बीटा एक अल्फा बीटा म्हणून बरोबर शून्य. अरे असं बोला ना का तुम्ही सोपं आहे. बोला हा एक वर्ग आला बोला अल्फा अधिक बीटा वजा 7 हा एक आला बोला अल्फा गुणिले बीटा 5 बरोबर किती आले 0. हा एक्स वर्ग आला बोला वजा वजा अधिक हा अधिक 5 बरोबर किती आले 0. हे आता याच्यात उरलेले गेले तर थोडस ब्रेक मध्ये ठेवूया तर पोटामध्ये काहीतरी अन्न असल्याशिवाय माझं मन शुद्ध होईल ना. इन साऊंड बॉडी साऊंड माइंड चांगल्या मनामध्ये चांगले विचार यायला पाहिजे ना. आता मी किती बोलत आहे सर अरे नारायण नारायण काय बोलतो ते कळत नाही पोटात काहीतरी प्रॉब्लेम आहे. यस म्हणून मी थोडा वेळ थांबतो आहे. आम्ही थोड्या वेळानंतर तुम्हाला सुरुवात करणार आहोत आणि तुम्हाला जे आहे गणित उरलेले घे आवडतं की नाही मोठ्या बोला मी पुढे घ्यावं की नाही घ्यावं